आणि आता बातमी आहे वाल्मिक कराडची। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या कोर्टात सुनावणी झाली, ज्यात वाल्मिक कराडनं वकिलांच्या मार्फत निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केलाय। माझ्या विरोधात पुरावे नाहीत, माझी सुटका करा असा अर्ज त्यानं दाखल केलेला आहे। कोर्टात काय घडलंय पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या सत्र न्यायालयात तिसरी सुनावणी झाली, ज्यात वाल्मिक कराडनं आपल्या वकिलांच्या मार्फत निर्दोष मुक्तता करा अशी मागणी करणारा अर्ज दाखल केलाय। माझ्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे नाहीत, त्यामुळे माझी निर्दोष मुक्तता व्हावी अशी मागणी करणारा डिस्चार्ज अर्ज त्याने दाखल केलाय, ज्यावर 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे, जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही, तो खुनामध्ये नाही, खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे, असं सकृत दर्शनी दिसतं। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात फरार कृष्णा आंधळेसह एकूण 8 आरोपी आहेत। आपला हत्येशी संबंध नाही म्हणणारा वाल्मिक कराडच आरोपपत्रात आरोपी नंबर 1 आहे। कराडनंच पवनचक्कीच्या आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना 2 कोटी द्या नाहीतर काम बंद करा अशी धमकी दिली। वारंवार खंडणी मागूनही मिळत नसल्यानं 6 डिसेंबरला आवादा कंपनीतल्या सुरक्षारक्षकास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली। त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुखांना घटनेची माहिती दिली। खंडणीत अडथळा आणल्यानं वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलं की जो आड येईल त्याला आडवा करावाच लागेल, कामाला लागा। आणि त्यानंतर 9 डिसेंबरला अपहरण करून देशमुखांची अतिनिर्घृण हत्या करण्यात आली। पण आपल्या विरोधात पुरावे नाहीत असे पोकळ दावे कराडच करतोय। आजच्या तारखेला आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत आम्ही कोर्टामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे। आमच्या म्हणण्यानुसार सहभाग नाही आहे, त्याकरताच आम्ही तसा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे। तो अर्ज न्यायप्रविष्ट आहे। पुराव्याच्या आधारे आम्हाला वाटतं की बाबा जे पुरावे आहेत ते पुरावे दोष ठेवण्याकरता किंवा यांच्याबाबत जे काय प्रयत्न चाललेत गोवण्याचे वगैरे याकरता केलेले आहेत, आणि त्यामुळे आम्ही त्याबाबतची बाजू सक्षमपणे न्यायालयासमोर मांडू। त्यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही। जे सीआयडी एसआयटीनं तपास केला आहे त्यांना, म्हणजे त्यांनी जे काही तपास केला आहे त्याच्यातनं जे हे आरोपी सगळे सिद्ध झालेले आहेत, सगळे कागदोपत्री, म्हणजे त्याच्यात जे काही CCTV फुटेज आहेत, कागदपत्र आहेत, त्यामुळं त्यांनी काय म्हणले त्याच्यापेक्षा यांनी हे सगळं सिद्ध केलेलं आहे आणि सगळं चार्जशीट फाईल झालेलं आहे आणि आता न्यायप्रविष्ट हे प्रकरण झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काय विचारात घ्यायचं यापेक्षा सीआयडी एसआयटीनं जे केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे। सरकारकडून स्वतः ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सुनावणीवेळी हजर होते, तर आरोपीकडून वकील राहुल मुंडेंनी युक्तिवादाला सुरुवात केली। न्यायालयाकडे जे पुरावे सादर करण्यात आले आहेत त्याची प्रत आम्हाला मिळाव्यात, तसंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि पेनड्राईव्ह देण्यात यावा। यावेळी आपण वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेत असल्याचं वकिलांनी म्हटलंय। पण त्याच वेळी हत्येच्या आरोपातून वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात यावं असा नवा अर्ज दाखल करण्यात आलाय। सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की कराडच्या वतीनं निर्दोष मुक्ततेच्या दाखल अर्जाला आम्ही विरोध करतो। आरोपीच्या वकिलांकडून मारहाणीचे व्हिडिओ पेनड्राईव्ह मागण्यात आले, ते आम्ही लगेच देत आहोत। पण हा पेनड्राईव्ह कोणत्याही परिस्थितीत बाहेर जाता कामा नये किंवा सोशल मीडियावर जाऊ नये अशी खबरदारी घेतली जावी। मला केसमधून निर्दोष मुक्त करावे अशी मागणी वाल्मिक कराडनं न्यायालयात केली आहे। यावर 24 तारखेला सीआयडी आपलं म्हणणं मांडणार आहे। वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी। आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडसह 6 आरोपी बीडच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत। एकमेव विष्णू चाटे लातूरच्या जेलमध्ये आहे, पण विष्णू चाटेनं लातूरहून बीडच्या जेलमध्ये शिफ्ट करण्याचा अर्ज केलाय। विशेष म्हणजे आधी विष्णू चाटेनं लातूरच्या जेलमध्ये ठेवण्याची विनंती केली होती। त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी जेलचा चॉईस कसा काय असा सवाल केला होता।
तसंच स्पेशल ट्रीटमेंटसाठी लातूरच्या जेलमध्ये जवळचे नातेवाईक असल्यानं ठेवलंय का अशी टीकाही दमान यांनी केली. मात्र एकटं असल्यानं करमत नाही, त्यामुळे विष्णू चाटेनं अर्ज केल्याचं दिसतंय अशी माहिती उज्ज्वल निकमांनी दिली. आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे. त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्याच तुरुंगात ठेवावं, परंतु असं दिसतंय की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये, म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं. त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा 24 तारखेला देतील. आता पुढची सुनावणी 24 एप्रिलला आहे, ज्यात वाल्मिक कराडची निर्दोष मुक्तता करा या अर्जावर CID आपलं म्हणणं मांडेल आणि सरकारच्या वतीनंही युक्तिवाद केला जाईल. दत्ता कनवटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बीड.